राज्य सरकार नवीन सीबीएसई पॅटर्न राज्यात शैक्षणिक धोरणानुसार लागू करणार आहे। परंतु याच दिल्लीच्या सीबीएसई पॅटर्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहास हा केवळ 68 शब्दांमध्ये मांडला आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व मराठ्यांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे। त्यामुळे सीबीएसई बोर्डाचा हा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू होऊ देणार नाही। राज्य सरकारने जर तो लागू केला तर ती सर्व पुस्तकं आम्ही जाळून टाकू असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे। पुण्यामध्ये गुरुवारी मराठा महासंघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला आहे। यावेळी सचिन आडेकर, अनिल ताडगे, राजेंद्र कुंजीर, रेखा कोंडे, आबा जगताप आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान शासन किंवा योद्धा नव्हते, तर ते एक दूरदृष्टीचे समाजसुधारक आणि कुशल प्रशासकही होते। त्यांनी आपल्या शौर्याने आणि रणनीतीने मुघल साम्राज्याला आव्हान दिले आणि एका स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली। त्यांचा त्याग, शौर्य आणि प्रजाहितदक्ष दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहे। अशा थोर पुरुषाच्या इतिहासाला केवळ 68 शब्दात सीमित करणे हे त्यांच्या कार्याचा आणि त्यागाचा अपमान असल्याचा आरोप मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे। आगामी काळात महाराष्ट्रामध्ये राज्य शासन सीबीएसई पॅटर्न लागू करणार आहे। दिल्लीतील हा सीबीएसई पॅटर्न जो छत्रपतींच्या संपूर्ण घराण्याचा अपमान करत आहे, तो आपण लागू करणार आहात का, असा सवाल मराठा महासंघाने राज्य सरकारला केला आहे। मुळातच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केवळ 2 ओळी लिहून छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत असलेले पेशवे पदावर असलेल्या पहिल्या बाजीरावाने खूप मोठा पराक्रम गाजवला असा उल्लेख करण्यात आला आहे। मुळात बाजीराव पेशवे हे छत्रपतींचे सेवक होते, मराठ्यांचे राजे नव्हते। त्यामुळे सीबीएसई बोर्डाने केलेल्या चुका तातडीने दुरुस्त कराव्यात व याची दखल राज्य सरकारने घेऊन सीबीएसई पॅटर्न राज्यात लागू करू नये, अन्यथा सर्व पुस्तकं आम्ही जाळून टाकू असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिला आहे। या ठिकाणी राज्य सरकारने सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे शैक्षणिक धोरणामध्ये। मुळातच त्या सीबीएसई पॅटर्नचा आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आमच्या असं लक्षात आले की त्या सीबीएसईच्या 4थी पासून 12वी पर्यंत असलेल्या 2200 पानांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त 68 शब्दांमध्ये उल्लेख आहे आणि मराठ्यांचा इतिहास फक्त 1.5 पानांमध्ये केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व त्यावेळेस जगातल्या सर्वात बलाढ्य अशा औरंगजेबाविरुद्ध त्यांनी लढा दिला। मराठ्यांनी संपूर्ण भारतभर राज्य केलं, मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले, मराठ्यांनी या ठिकाणी मराठ्यांकडनं नंतर इंग्रज या देशावर राज्य करायला लागले। त्यामुळे एवढा मोठा इतिहास असताना सीबीएसईने या दिल्लीच्या पॅटर्नमध्ये केवळ 68 शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचं काम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर चित्पावन ब्राह्मण असलेल्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेला आणि पुणे ही राजधानी केली असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे। अतिशय दादांत खोटं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक हे पेशवे होते, त्यामुळे पेशवे कधी मराठ्यांचे राजे नव्हते आणि पुण्यामधनं कारभार चालत होता देशाचा, परंतु पुणे ही कधी राजधानी नव्हती। रायगडानंतर सातारा ही राजधानी होती। त्यामुळे असा खोटा इतिहास जर पुणे सीबीएसई पॅटर्नमध्ये महाराष्ट्र सरकार जर आणणार असेल आणि तरुण पिढीला हा खोटा इतिहास जर सांगणार असेल तर आमचा या सीबीएसई पॅटर्नला विरोध असेल। मराठा महासंघाने याच्यापूर्वी देखील या संदर्भात धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना सांगितलं होतं की कशा पद्धतीने इतिहास पाहिजे, परंतु कुठल्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये बदल केलेला नाही आहे। राज्य सरकारने जर अशा पद्धतीने जर तो पॅटर्न लागू केला तर आम्ही तो एक तर लागू होऊन देणार नाही आणि ती सीबीएसईची पुस्तकं सगळी आम्ही जाळून टाकू। 4थीचा संपूर्ण इतिहास, 4थीचं पुस्तक हे संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं आहे। फक्त सीबीएसई पॅटर्नमध्ये संपूर्ण मराठा समाजाचा इतिहास हा 1.5 पानात केलेला आहे। असा इतिहास जर सांगून सीबीएसई पॅटर्न लागू करणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे। सीबीएसई पॅटर्न हा छत्रपतींचा जो सीबीएसई पॅटर्नमध्ये जो इतिहासाचा भाग असेल त्यातला 50 ते 75% भाग हा मराठ्यांचा आणि छत्रपतींच्या इतिहासाचा असावा, तरच तो लागू करून देऊ आम्ही, नाही तर अन्यथा लागू करून देणार नाही। महाराष्ट्र राज्य सरकारने एसएससी बोर्ड हा बंद करून आता संपूर्ण म्हणजे आता देशामध्येच सीबीएसई बोर्ड पॅटर्न धर्तीवरती आणलेला आहे आणि तो लागूही करण्यात आलेला आहे। याच्यापूर्वी 4थीच्या पुस्तकात जसं सांगितलं तसं संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासाचं एक पूर्ण पुस्तक आहे, परंतु आत्ताच्या या सीबीएसई पॅटर्नमध्ये जो केंद्राकडनं म्हणजे दिल्लीकडनं हा पॅटर्न येतो तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय त्रोटक इतिहास सांगितलेला आहे आणि हा त्रोटक इतिहास काय बरं आपल्या मुलांपर्यंत पोहोचणार? छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलांना कसे समजणार? निदान महाराष्ट्रामध्ये तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक मुलाला संपूर्ण आणि योग्य पद्धतीनेच कळला पाहिजे। तो असा थोडक्यामध्ये, त्रोटकमध्ये
समजता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दप्पिमान आहे, संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यांचे दाखले देत महाराष्ट्रामध्ये सगळे हे नेते मंडळी मतं मागतात. मग जेव्हा तुम्ही ह्या मतं मागतात, सत्तेच्या खुर्चीवर बसता, तेव्हा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल विसर का बरं पडतो? इतक्या त्रोटकमध्ये जर लिहिलेलं आहे तर आपले जे शिक्षण मंत्री आहेत ते काय डोळ्याला पट्टी लावून बसले आहेत का? त्यांना या गोष्टीचं काहीच गांभीर्य नाही का? त्यांनी याबद्दल कुठलीच पावलं उचललेली नाही आहेत, हे यातून दिसतं आहे. यासाठीच खरं तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आम्ही आज एक पत्रक काढलेलं आहे. आज आम्ही प्रेस कॉन्फरन्सद्वारे सुद्धा आवाहन केलेलं आहे की यामध्ये आम्हाला बदल अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विस्तृत असा इतिहास हा CBSE पॅटर्नमध्ये आलाच पाहिजे आणि जर तो आला नाही तर हे आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही. खरं पाहिलं गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा वर्ग हा जगभर आहे. महाराजांचे पोवाडे अगदी संपूर्ण इतर देशांमध्ये सुद्धा गायले जातात. मग आपल्याकडेच एवढी अनास्था का? हा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच, शिवप्रेमींना सुद्धा पडलेला आहे. या माध्यमातून लवकरात लवकर याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे, हीच आमची विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 68 शब्दात जर इतिहास CBSE मांडत असेल तर CBSला डोक्याचा भाग नाही बिलकुल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करतात. जपानसारख्या अमेरिकेसारख्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास लोक मागणी करतात आणि CBS मूर्ख कोण माणूस भरल्या CBSमध्ये माहीत नाही की 68 शब्दात फक्त CBSचा शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला आहे. धिक्कार असो त्या CBS बोर्डचा. आणि मराठा महासंघाला 4-5 महिन्यापूर्वी ते CBSची बोर्डची पुस्तकं छापायच्या अगोदर मराठा महासंघाने दिल्लीत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानाला निवेदन दिलं होतं की CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा समावेश करा. कारण 4थी ते 12वीपर्यंत हा अभ्यासक्रम राहणार आहे. 4थीच्या 12वीपर्यंत जर विद्यार्थ्याला शिवाजी महाराज कळला नाही तर पुढच्या पिढीला कसं सांगणार? CBSE पॅटर्नच्या नावाखाली जर राज्य सरकार गुजरात आणि दिल्ली पुढे झुकत असेल तर मराठा समाज शांत बसणार नाही. कारण गुजरात आणि दिल्लीला झुकवणारा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे आम्ही ती शांत बसणार नाही, हा पॅटर्न लागू होऊन देणार नाही.